मी तरी काय करायचं? त्या दामोदरच्या घरी चोरी करायला गेलो तर अख्खं कुटुंब वाचून पुण्य पदरात पडलं. बॉम्ब ठेवला तर वाईट माणसं मेली, परत पुण्य पदरात पडलं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं केलं, त्याच्या विपरीत घडतं. त्याला मी काय करू सांगा ना? एक काम करूया. पाप क्रमांक 14, स्त्रीच्या मनाविरुद्ध तिचा उपभोग घेणे अर्थात बलात्कार करूया. एकदम सोपा आहे. सोपा आहे. कसा करायचा माहितीये? हे काय? मुलगीला बघून विलन सारखा हसायच्या. असं कसा? मग पुढे? मुलगी पळणार. मुलगी पळणार. पळाली पळाली पळाली. पुढे? त्याच्या मागे तू पळायचा. मी पण पळायचा. अच्छा, म्हणजे मी पुढे ती मागे, मी पुढे ती मागे, मी पुढे ती मागे, मी पुढे मी पुढे तू मागे. तू रेप करणारा आहे, ती तुझ्या रेप करणार नाही. अच्छा 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 अच्छा, म्हणजे ती पुढे मी मागे, ती पुढे तू मागे, ती पुढे तू मागे, पुढे ती पुढे तू मागे, पुढे ती पुढे तू मागे, ती पुढे मी मागे. असा करत करत शेवटचा बोर्ड येईल, दी एंड, ते बघायचं आणि घरी जायचं. पुढे मागेच्या पुढे गाडी जातच नाही यांची. यापेक्षा सोपी आयडिया माझ्याकडे. बस, पुरे झाली गंमत. काय चाललंय काय तुमचं? तेवढ्याशा भविष्यासाठी तुम्ही माझ्या मुलाकडून काय काय करून घेणार आहात? चोरी झाली, बॉम्बस्फोट झाला, काही फायदा झाला का? नाही आई, पण रवी कुठे गेला? रवी काय करतो? आजीबाईवर अहो, त्या आजींच्या मागे उंदीर लपलाय, त्याला मारायला चाललोय. त्या आजींना माहिती नाहीये. असं काय? मग काही काय बोलताय तुम्ही? असो असो असो, एक लक्षात ठेवा बालकांनो, पतिव्रता स्त्रीवर बलात्कार झाल्याशिवाय पाप लागणार नाही. एवढं सगळं करायलाच पाहिजे का? त्याशिवाय भविष्य देतात नाहीये. नारायण. ते पहा, पतिव्रता स्त्री. थांब थांब वासा, ती स्त्री पतिव्रता आहे की नाही याची खात्री आधी करून घे. अरे आता ती कुठे निघाली? हेलो, मैं मेघू बात कर रही हूँ. आओगे ना जल्दी? नवरा ऑफिसला गेलाय, लवकर ये ना. ठेवू? अच्छा. ही फुलटूर चालू निघाली रे. जातो साला. रवी कुठे निघालास? जातो आणि जीव देतो. ते पाप आहे रवी. हो, पण तेही लागणार नाही, कारण जीव जाणारच नाहीये. ये रवी 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 रवी, ती बघ. साला आता मला कुठेच बघायचं नाही. प्रत्येक गोष्टीत या साधूबाबांच्या अटी. अरे रवी नारायणा. प्रत्येक गोष्टीत त्यांच्या अटी. असं कर तसं कर. हे. वीट आला आता मला. हा काय करतोय? हा कुठे चाललाय? नाही. शेवटचा ट्राय करतोच. हा बहुतेक पाप करायला चाललाय. एकटी, असहाय्य, अबला. अय्या हो, म्हणजे माझं लग्न होणार. मला काय? मला तुझ्यावर करायचं आहे. काय ते जरा स्पष्ट बोलशील? करतो, ट्राय करतो. मला तुझ्यावर रेप करायचा आहे. मारू नका मारू नका मारू नका.
किती पैसे देणार? काय पैसे? तू माझ्यावर बलात्कार करणार तर मला पैसे नको? पैसे? अरे धंदा आहे तो माझा. अच्छा धंदा. हं? धंदा म्हणजे तू शरीर विक्रय करतेस? तुला माहितीये का शरीर विक्रय करणाऱ्या मानवाचं मेल्यानंतर स्थान कुठे असतं? नरकात. आणि हे असले धंदे करून तू इथे काय भुगतेस? नरकच ना. हे सगळं तू मनापासून करतेस. विचार, स्वतःच्या मनाला विचार. ओ साहेब, उगाच धंद्याची खोटी करू नका हा. जा इथून. खोटी मी करत नाही, खोटी तू करतेस. खेळतेस स्वतःच्या जीवनाशी, पतीच्या मनाशी, मुलांच्या भावनांशी. एक भारतीय स्त्री आपल्या पतीला, आपल्या मुलांना कधीच दुःखी बघू शकत नाही. तिला तर पतीशिवाय जगच असू शकत नाही. हा हा हा, त्या पतीशिवाय नाहीये जग मला. पण त्यालाच कॅन्सर झालाय. त्याच्या उपचारासाठी पैसे हवेत मला. मान्य आहे, मान्य आहे. पैसा हा सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्या पुढे शहाणपणा नसतो. पण म्हणून आपण इतर सगळे मार्ग झुगारून हा मार्ग पत्करायचा. स्वखुशीने नाही स्वीकारत कुणी हा मार्ग. दोन चिमुकले हात आई जेवायला दे म्हणतात तेव्हा रिकामी पातेली करू त्यांच्या पुढे. त्याच तुझ्या त्या लहान मुलांना, तुझ्या आजारी पतीला कधी तू सांगितलंस हे पैसे तू कुठल्या मार्गाने कमवतेस ते? त्याने काय होणार आहे? तुला काय वाटतं? तुझा पती बरा झाल्यावर त्याला जर कळलं तू काय काम करत होतीस तर तो तुला स्वीकारेल? तुझी मुलं मोठी झाल्यावर, डॉक्टर, इंजिनियर झाल्यावर अभिमानाने सांगतील का की माझी आई एक वेश्या होती? होतील ते या पापात वाटेकरी. अगं वाल्या कोळ्यालाही हाच प्रश्न पडला होता. काय झालं त्याचं? आणि हे तर कलियुग आहे. जा जा विचार जा त्यांना. पापात कुणीही वाटेकरी नसतो, इथे पुण्यात सगळे वाटेकरी. मुनिवर्य अहो घोळ वाढत चाललाय मुनिवर्य. नारायण नारायण. पुन्हा पुण्य आलंय मुनिवर्य, पुन्हा पुण्य आलाय. पुन्हा पुण्य आलं? कसं आलं? मला कसं नाही कळलं? कुठे आहे हा रवी?